नाशिकच्या उंटवाडी परिसरातील बाल निरीक्षण गृहामधील मुलगी ही बेपत्ता झाली आहे। 15 दिवसांपासून बाल निरीक्षण गृहातील मुलगी ही बेपत्ता आहे। अद्यापही शोध लागला नसल्यानं पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत। नाशिकच्या मुंबई नाका पोलिसात घटनेची नोंद झाली आहे। निरीक्षण गृहातील संरक्षण भिंत आणि सुरक्षेचं जाळं तोडून मुलगी बाहेर कशी गेली याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नेमकी काय घटना घडली? आज जवळजवळ 15 दिवस झाले। तपास अधिकारी एक आमचे शेख म्हणून एपीआय आहे, त्यांच्याकडे चौकशी आहे। त्यांना आम्ही संशयित म्हणून 2 नंबर पण दिलेले होते, परंतु त्यांनी अजून त्या नंबरचा कुठल्या प्रकारची चौकशी केली नाही। ते फक्त सांगता मी चौकशी करतो, चौकशी केली नाही आहे। मी डेली नाशिकमध्ये फिरतोय, मला माझी मुलगी सापडत नाही आहे। अशी घटना कशी घडली? आता तेच कळत नाही आहे। सीसीटीव्ही असून सुद्धा मुलगी बाहेर जाताना गेटमधून दिसत नाही आहे। त्याच्यामुळे मला काहीतरी प्लॅनिंग घडल्याचा मला दाट संशय आहे। तुमचा संशय काय? तुम्हाला की नेमकं काय वाटतं? मला असं वाटतं की जर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून मुलगी जर बाहेर जाताना दिसत नाहीये तर माझी मुलगी 100% बालसुधारगृहातल्या कर्मचाऱ्यांनी काहीतरी प्लॅनिंग करून माझ्या मुलीला विकल्याचा मला दाट संशय आहे। हा अत्यंत गंभीर असा आरोप तुम्ही करताय, याला मागे नेमकी काय पार्श्वभूमी आहे? नाही, आता मी तर एक शेतकरी पोरगा आहे, मी डेली शेती करतो। मी त्यांना काल फोन करून पण सांगितलं माझी मुलगी मला 2 दिवसात शोधून द्या, नाहीतर मी बालसुधारगृहाच्या गेटवर डिझेल आणून पेटवून घेणार आहे। माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, कारण माझी खूप अल्पवयीन मुलगी। आता पोलिसांशी तुम्ही चर्चा केली, पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला? नाही, तपास अधिकारी बाहेर बंदोबस्ताला गेलेले, त्याच्यामुळे त्यांच्याशी आज बोलणं नाही झालेलं। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।